कर चुकवून आणलेली 8,43,45,00,000 रुपये किमतीचा गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखू राहुरी परिसरातून जप्त। अहिल्यानगर LCB कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी 13 ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 12 ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रकमध्ये तंबाखू आहे। हे जे ट्रक आहेत हे कर्नाटकवरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे। या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं। मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे। त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साइज, सेंट्रल GST आहे आणि FDI आहे, यांना पण आपण कल्पना दिलेली आहे। नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते, कारखाने होते जे मागच्या 2-3 महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत। तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे, सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते। तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे। म्हणून हा एवढे ट्रक जे आहेत तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेली आहे। तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः 2 लाख किलो आहे, म्हणजे 200 टन आहे आणि त्याची किंमत आहे 6,17,00,000 रुपये। त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे 15 लाख रुपये। अशी टोटल 8,43,00,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे। माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता। त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो आहोत। एन्क्वायरी चालू आहे, पुढील आम्ही कारवाई लवकरच करू।